एक खूप हिस्टॉरिकली ज्याची सुरुवात अगदी रेल्वे सुरू झाली 1853 साली, तेव्हा सुरू झाली, ती म्हणजे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट हे रेल्वेचा जो एक महाकारभार चालतो, खूप मोठं जाळ आहे. तर त्या जाळ्यामध्ये आपण जे सगळं बघतो काही ऑपरेशन्स अँड कमर्शियल. ऑपरेशन्स म्हणजे की तुम्ही बघता की रेल्वेचं टाइम टेबलिंग आहे, रेल्वे पाठवणं आहे, ऍक्सिडेंट हँडलिंग आहे, तो वाला पार्ट. आणि पुढचा तिकेटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, पॅसेंजर अम्युनिटीज, पॅसेंजर सिक्युरिटी, आपण जे सगळं काय बघतो, केटरिंगचा बिझनेस असेल, ॲडव्हर्टायझिंगचा बिझनेस असेल, हो जो काय पॅसेंजर सर्व्हिसेस आपण हँडल करतो ते बघणारी सर्व्हिस म्हणजे IRTS. ओके. म्हणजे ट्रॅफिक रिलेटेड, रेल्वे ट्रॅफिक प्लस पॅसेंजर ट्रॅफिक. तुम्हाला सांगेल की ही जी पोस्ट आहे ती डायरेक्ट डिव्हिजन ऑफिसला तुमची पोस्टिंग होते. तुमचे पहिलं जे काम असतं त्यामध्ये तुम्ही डिरेक्टली पब्लिक हँडलिंग असतं. आता ही सर्व्हिस लोकांना कमी माहिती आहे, कारण इश्यू काय की आपल्यामध्ये की डे टू डे ज्या गरज जास्त पडतात त्या सर्व्हिसेसला किंवा ज्या आपल्या सोशल मीडियावर दिसतात अशा सर्व्हिसेसला आपण जास्त करून बघतो त्यांना. ही सर्व्हिसेस ही खूप पडद्यामागे काम करते की तुम्ही आज इथून कुठेतरी उत्तरेला चालला दिल्लीला, पण तुमची ट्रेन इतक्या राज्यातून चालली, ती ट्रेन सेफ चालली आहे का, बरोबर, तुमचं तिकीट कन्फर्म आहे का, तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणी हेल्प लागते का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड करतात ते असते इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. अच्छा, म्हणजे रेल्वे चालते तुमच्या भरोश्यावर चालते असं म्हणू शकतो. म्हणजे पूर्ण टीम आहे रेल्वेची. एक्झॅक्टली. पण ती टीम कोऑर्डिनेट करायचं काम जे आहे ते ही सर्व्हिस करते. बरोबर. अजून एक थोडंसं सांगेल की रेल्वेमध्ये 8 सर्व्हिसेस आहेत. 8 मध्ये 3 सिव्हिल सर्व्हिस आहेत. ओके. एक IRTS, एक IRAS आणि एक IRPS. ओके. आणि 5 इंजिनिअरिंग सर्व्हिस आहेत, जे आपल्या स्टेटमध्ये आपण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणतो, प्लॅनर्स आणि PWD. सेम तसं स्ट्रक्चर आहे. ते जे डिपार्टमेंट आहेत 5, ते असेट मेंटेनन्सचं काम करतात. तुम्हाला जी ट्रेन दिसते त्या ट्रेनवरती पूल आहे, एक रेल्वे, लोखंडी चालणारं इंजिन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सेफ्टी हे वेगळी डिपार्टमेंट आहे. आणि स्टोअर ज्यामध्ये तुम्ही सगळं घेतात किंवा बनवतात. प्लस एक मेडिकल सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे मेडिकल सर्व्हिस, ज्यामध्ये रेल्वे एम्प्लॉईज आणि रेल्वे पॅसेंजरच्या हेल्थसाठी एक वेगळी सर्व्हिस आहे. आणि 2 सर्व्हिस आहे, एक IRPS आणि IRAS. ती PS आहे ती पर्सनल मॅनेजमेंट. हा जो 13 लाखांचा जो पसार आहे रेल्वेचा तो मॅनेज करणारी ती सर्व्हिस आहे. आणि हे सगळं जे अकाउंट आहे रेल्वेचा, जो काय आपण बजेट म्हणतो, जो आधी वेगळा होता आता एकत्र केलाय, आणि एवढा मोठा महाविस्तार ज्यामध्ये आपण म्हणतो प्रत्येक दिवशी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्या एवढी लोकसंख्या आम्ही ट्रान्सफर करतो. बरोबर. तर हे सगळं अकाउंटिंगवालं जे काम आहे ते अकाउंटवाली सर्व्हिस करते. आता हे जे 7 डिपार्टमेंट आहेत, ह्या 7 डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करणारी सर्व्हिस म्हणजे IRTS. म्हणजे कसं असते, फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की ट्रेन फक्त अशी डायरेक्ट आपल्याला लगेच वाटतं की आपण कंप्लेंट करतो आणि ट्रेन अशी चालते. ट्रेन चालल्यामागं, कारण ते इट्स अ मेकॅनिकल थिंग. तर मग ते चाकं गरम होत आहेत का एक्स्ट्रा, उन्हाळ्यामध्ये रुळांची लांबी वाढते का प्रसरण पाहून, बरोबर, हिवाळ्यामध्ये थंडीमुळे आकुंचन पावतायत, आता अचानक कुठेतरी बॉम्ब सापडला, बॅग सापडली अचानक, असं काहीतरी होतं. मग आम्हाला काय करावं लागतं की दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या डिव्हिजनमध्ये जे एक 100पेक्षा जास्त स्टेशन्स आहेत तिथे ह्या सगळ्या गोष्टी नीट चालल्यात का हे बघायचं. अच्छा. आणि ह्या 8 डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करून त्यांना आपापले कामं मला करून द्या, कारण मला ही रेल्वे चालवायची, मला वेळेवर रेल्वे गेली पाहिजे. हा अर्धा पार्ट आहे. बरं. आता अर्धा पार्ट आहे हा लॉजिस्टिकचा. म्हणजे ज्या आपल्या देशात जो सप्लाय चेन चालली आहे, म्हणजे तुमचं जे सिमेंट येत आहे, जो कोळसा येतोय, जे तुमचे मोटारसायकल, कार येत आहेत, ते सगळ्या त्या ट्रेन येतात कुठेतरी, ते सगळं लोडिंग अनलोडिंग हे IRTS बघतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचा उद्या सप्लाय चेन सिमेंट हवंय, तर ते कुठून येणार आहे, तर येणार आहे तेलंगणामधून, तिकडे खाणी आहेत म्हणून, तिथून ते आणायचे आपल्याला मुंबईपर्यंत. कारण जर मुंबईमध्ये सिमेंट नाही पोहोचलं तर त्यांची पुढची सगळी सप्लाय चेन कोड मॉडेल, कन्स्ट्रक्शन वर्क थांबेल. तर तो एक वेगळा पार्ट, म्हणजे पॅसेंजर ट्रॅफिक सोबतच फ्रेट ट्रॅफिक पण करायचं आहे, कारण तो फार मोठा अर्निंगचा पार्ट आहे. बरोबर. आणि पॅसेंजर ट्रॅफिक काय की सबसिडाइज्ड आहे, आपण सर्व्हिस आहे ना, आपण लोकांकडून फ्लाईट फेअर सारखे पैसे नाही घेऊ शकत. बरोबर. आपल्याला त्यांना कमीत कमी दामामध्ये, कमी कमी पैशामध्ये सर्व्हिस द्यायची. म्हणून आपल्या बघितलं आपण 200 रुपयामध्ये प्रवास करतो दिल्लीपर्यंत. बरोबर. मग ते जे पैसे आहेत ते आपण म्हणतो सबसिडाइज्ड मनी. तर तो आपण कुठून काढणार आहेत, मग फ्रेटमधून. कारण आपल्या रेल्वे प्रॉफिटमध्ये पण चालली पाहिजे, मग आपल्याला तेही प्लॅन करायचं. मग हे 2 एका रुळावरून पॅसेंजर आणि फ्रेट दोन्ही मधली कसरत जी सर्व्हिस चालवते ती म्हणजे IRTS. म्हणजे एक जिल्हा चालवण्यासाठी जसं IAS लागतो, हा, तेच काम तुम्ही इकडे करताय. तेच बेसिकली. पण अजून काय की आमच्याकडे फेल्युअरचा रेट खूप जास्त आहे. कारण तुम्हाला सांगेल की दररोज जर तुमच्या एका रुळावरून
एक 100 गाड्या चालत आहेत, हम्म. त्याचा मेंटेनन्स करावा लागणार आहे, नट तुटणार आहे, बोल्ट तुटणार आहे, वेल्डिंग तुटणार आहे. तर तुम्ही आणि एक वेल्डिंग तुटली आणि समजा त्यामध्ये एक 10 सेंटीमीटरचा गॅप आला तर पूर्ण ट्रेन डिरेल होऊन जाईल. इट्स बिग ऍक्सिडेंट येस. आणि इट्स बिग रिस्पॉन्सिबिलिटी, कारण त्यामध्ये मी पुन्हा करेल म्हणायचा चान्स नाही. अदर डिपार्टमेंटचं काय होतं की मी उद्यावर काम टाकू शकतो की सर म्हणजे आज मला कुठेतरी एक लोन द्यायचं होतं आणि ते आज नाही झालं एका सहीमुळे किंवा उद्या देतो. उद्या देऊ. पण सर रूल तुटला आहे आणि ठीक आहे उद्या नीट करू, नाही चालणार. 200 गाड्या अडकल्यात, चुकून गाडी चालवली त्यावरून तर ऍक्सिडेंट होणार आहे किती आणि लोकं त्याच्यामध्ये डायरेक्ट असतील? तुमच्याकडे 1000 लोकांचा जीव धोक्यात आहे. बरोबर. त्यामुळे मग ही सर्व्हिस अशी आहे की तुम्हाला 24/7 म्हणतात आमच्याकडे, की तुम्ही 24/7 काम करता. गंमत अशी आहे की सकाळी 6ला सुरू होतं काम. म्हणजे सकाळी 6 वाजता रिपोर्ट यायला सुरुवात होतं की मागच्या Okay. एका रात्रीमध्ये काय काय झालंय. अच्छा. आणि तुम्हाला तुमचं डिव्हिजन जसं एका IRTS अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये आपण घेतलं की एक डिव्हिजन घेतली तर अराउंड 100 किंवा 120 स्टेशन असतात अच्छा. एका डिव्हिजन. एका डिव्हिजनमध्ये. बरं. म्हणजे पुण्याचा पसारा घेऊयात. पुणे स्टार्ट होतं मिरज पासून, पुणे डिव्हिजन, ओके. आणि इकडे आहे मनमाड पर्यंत हम्म. आणि इकडे आहे लोणावळ्यापर्यंत. अच्छा. ह्यामध्ये सगळे जे स्टेशन्स आहेत तर ते तुम्हाला सांभाळायचे एका डिव्हिजन डिव्हिजनमध्ये. मग तिथे किती फेल्युअर येणार आहेत म्हणजे आपल्याला माहित नाही अचानक, आणि एरिया वेगळा वेगळा आहे. बरोबर. कोल्हापुरात पूर आला, रूळ वाहून गेला. लोणावळ्यामध्ये लँडस्लाईड झाली, रुळावर माती पडली. तिकडे मनमाड जवळ रूळ प्रसरण पावलाय, आणि ह्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांभाळायचं आहे. बरोबर. त्यामुळे मग हा एक आहे की म्हणजे फार म्हणतो ना आपण की हे अधिकारी दिसतही नाहीत बाहेर जनरली. तुम्हाला हे असं म्हणतात की रेल्वे अधिकारी फील्डवरच सापडेल, कारण तुम्हाला ते करावंच लागतं.